नमस्कार. शिवांजलीज मॉमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर आज आहे शुक्रवार. तर असं म्हणतात की श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलासाठी प्रत्येक आईने ज्योती मातेची पूजा करायची असते. तर यावर्षी मी माझ्या मुलीसाठी ही पूजा करणार आहे आणि याआधी पण मी माझ्या आईला ही पूजा करताना पाहिलं त्याच्यामुळे ह्यावर्षी पण मी करणार आहे पूजा. तर हे माझं पहिलंच वर्ष आहे. तर आज शुक्रवार आणि सोबतच माझं वैभवलक्ष्मीचा उपवास पण आहे. तर दोन्ही पूजा मला मांडून घ्यायच्या आहेत. तर छान अशा पूजा मांडून कहाणी वगैरे वाचायची. तर चला आपण सोबतच पूजा वगैरे करून घेऊयात. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलवरती आता आलाच आहात तर सबस्क्राईब पण करा. तर चला स्टे ट्यून. हॅलो गुड मॉर्निंग. शिवांजलीज मॉमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे छान पूजा वगैरे करून घेतली. तर गणपती बाप्पांच्या पूजेपासून सुरुवात होते. त्यानंतर मंदिरातल्या देवांची छान पूजा वगैरे करून घेतली. तर आज फुलं नव्हती तर पूजा अशी सोनी सोनी वाटते ना. तर आज शुक्रवार म्हणजेच श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलासाठी प्रत्येक आईने ज्योती मातेची पूजा करायची असते. तर ती पूजा करून घेतली, कहाणी वगैरे वाचून घेतली. तर सोबतच आज माझा शुक्रवारचा म्हणजेच वैभवलक्ष्मी मातेचा उपवास आहे. तर त्याची देखील छान पूजा वगैरे करून घेतली. ज्योती मातेची पूजा झाली, कथा वगैरे वाचून घेतली. त्यानंतर वैभवलक्ष्मी मातेची पूजा करून कथा वगैरे वाचून घेतली. तर छान अशा पूजा झालेल्या आहेत. पूजा मांडणी वगैरे झाल्याच्यानंतर स्वयंपाक बनवायचं होतं. तर त्यासाठी सगळ्यात आधी कुकर लावायचा होता. तर आजचा मेन्यू आहे डाळ भात, भाजी, चपाती आणि स्वीटमध्ये आहे शिरा. तर सगळ्यात आधी डाळ तांदूळ धुतले आणि कुकरला लावून दिले. तर इथे डाळ मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतली आणि तांदूळ घेतलेत. यांना छान स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि हे तांदूळ वगैरे धुतलेलं पाणी ना आम्ही झाडांना टाकतो. त्याच्याने झाडं देखील खूप छान येतात. तर अशा प्रकारे छान डाळ तांदूळ धुवून कुकर लावून घेतो आहे. कुकर होतोय तोपर्यंत आईने शेंगदाणे भाजायला घेतले. तर शेंगदाणे भाजून ठेवलेले असले की ऐन टायमाला कामं पटपट होतात आणि यातल्याच काही शेंगदाण्यांची पावडर वगैरे बनवून ठेवली. म्हणजे जेव्हा लाईट वगैरे नसते तेव्हा ऐन टायमाला ही शेंगदाण्याची पावडर कामं येते. तर अशा प्रकारे शेंगदाणे वगैरे छान भाजून घेतले. त्यानंतर प्रसादासाठी शिरा बनवायचा होता. तर सगळ्यात आधी तुपात रवा टाकून छान लालसर भाजून घेतला. त्यानंतर गरम पाणी टाकून रवा शिजवून घेतला. नंतर साखर वगैरे टाकून याला छान हलवून घेतलं आणि थोडं वाफेवरती होऊ दिला. तर अशा प्रकारे छान असा प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे. शिरा बनवून झाला त्याच्यानंतर एकाकडे तेल गरम करून घेतलं आहे. तर आता ह्या कढईत आपल्याला डाळीला फोडणी द्यायची. तर तेल गरम झाल्याच्यानंतर छान याच्यात जिरे मोहरीची फोडणी घालायची. तेल चांगलं तापल्याच्यानंतर जिरे मोहरीची फोडणी घालायची. थंड तेलात फोडणी घातली की त्याचा टेस्ट अजिबात लागत नाही. त्याच्यानंतर टोमॅटो घातला आहे. टोमॅटो घातल्याच्यानंतर लगेचच मीठ टाकायचं आहे. म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो आणि मऊ देखील होतो. तर त्याच्यानंतर छान आपल्याला याच्यात बेसिक मसाले टाकायचे आहेत. म्हणजे हळद पावडर, धना पावडर, थोडंसं हिंग, मीठ वगैरे टाकायचे. तर आजच्या या कुठल्याच भाजीला कांदा लसूण वापरायचा नसतो. कारण वैभवलक्ष्मीच्या उपवासांना कांदा लसूण वापरत नाहीत. कांदा लसूण विरहित जेवण करतात आणि तसंही श्रावण महिना म्हटलं की बरेचसे लोक कांदा लसूण विरहितच जेवण करतात. तर अशा प्रकारे आपली डाळ वगैरे टाकून छान डाळीला फोडणी दिलेली आहे. आपले म्हणजे ह्याच्या अकॉर्डिंग आपल्याला किती घट्ट हवं आहे, किती पातळ हवं आहे अशाप्रमाणे पाणी टाकायचं आहे. याला छान उकळी करून घ्यायची आणि अशा प्रकारे आपली डाळ बनवून तयार आहे. त्याच्यानंतर बटाट्याची भाजी बनवायची होती. त्यासाठी थोडंसं शेंगदाण्याचं कूट करून घेतला. तर एका कढईत तेल, जिरे, मोहरी टाकून हळद वगैरे टाकली. आपले जे बेसिक मसाले असतात ते टाकलेत. वरनं कोथिंबीर घालून छान बटाटे वगैरे टाकून दिलेत आणि यांना छान वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. हा बटाटा अगदी रुचकर आणि खूप छान लागतो. तर तुम्ही एकदा अशी रेसिपी नक्की ट्राय करा. साधी सिंपल पद्धतीने बनवलेल्या भाज्यासुद्धा कधी इतक्या भारी लागतात ना. याच्यानंतर याचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि मीठ वगैरे आणि थोडंसं लाल तिखट घालून छान याला वाफेवरती होऊ द्यायचं आहे. तर शिजण्यासाठी याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. मस्त भाजी बटाटा शिजतो. तर अशा प्रकारे ही आपली साधी सिंपल बटाट्याची भाजी बनवून तयार आहे.
तर अशा प्रकारे सर्व जेवण वगैरे बनवून तयार आहे. त्यानंतर देवांना नैवेद्यासाठी ताट तयार केलं. देवांना नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर आरती वगैरे करून घेतली. देवांना नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आरती वगैरे करून घेतली. तर छान आरती वगैरे झाल्याच्या नंतर जेवणं वगैरे केली. त्यानंतर किचन वगैरे क्लीन करून आजच्या दिवसाचा शेवट केला. तर असा होता माझा आजचा शुक्रवारचा दिवस. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. टेक केअर.